काळाच्या गर्तेत हरवलेली ही कथा सत्य आहे की कल्पना हे कोणीच ठाम सांगू शकत नाही. पण महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये असलेल्या एका गावात ही कथा अजूनही सांगितली जाते. हे गाव होतं त्र्यंबकगड, जिथे प्राचीन काळी एक महादेवाचं मंदिर होतं. त्या काळी त्र्यंबकगडच्या राजाचे नाव चंद्रसेन होते. तो अत्यंत पराक्रमी, न्यायप्रिय आणि शिवभक्त राजा होता. त्याच्या राजवटीत त्र्यंबकगड समृद्ध होतं. पण त्याला एक चिंता होती. त्याला मूलबाळ नव्हतं. अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर त्याला पुत्रप्राप्ती झाली. त्याने आपल्या पुत्राचे नाव शिवकेतू ठेवले. शिवकेतू जन्मल्यावर राजाने गावभर जल्लोष साजरा केला. महादेवाच्या मंदिरात मोठ्या प्रमाणावर पूजा केली. पण त्याच रात्री एक विचित्र घटना घडली. मंदिरात पूजा संपल्यावर शिवलिंग स्वतःहून 2 भागात फाटले. भटांनी आणि राजपंडितांनी हे अशुभ संकेत मानले. त्यांनी राजाला सावध केले, पण राजा आपल्या आनंदात इतका मग्न होता की त्याने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. राजवाड्यात शिवकेतू वाढू लागला. तो बालपणापासूनच हुशार, धाडसी आणि बलवान होता. पण त्याच्या वागणुकीत एक अनोखा अहंकार आणि क्रूरता दिसत होती. काहीतरी वेगळे घडत होते. एके दिवशी राजवाड्यात एक विचित्र पाहुणा आला. तो फाटलेले वस्त्र परिधान करून आला होता. त्याचे डोळे खोल होते, चेहरा करड्या सावलीसारखा आणि हातात एक तुटलेला त्रिशूल होता. त्याने राजाला सांगितलं, राजन, तुझ्या पुत्रावर एक भयानक अभिशाप आहे. तो तुझ्या घराण्यास आणि गावाला नाशास नेईल. त्याला त्वरित महादेवाच्या चरणी समर्पित कर, अन्यथा संपूर्ण त्र्यंबकगड नष्ट होईल. राजाने त्या पाहुण्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याला वेड्यात काढलं. पण जसा जसा वेळ जात होता तसा तसा शिवकेतू अधिकच हिंस आणि निर्दयी होत गेला. गावात एकापाठोपाठ एक रहस्यमय हत्या होऊ लागल्या. पहिल्यांदा ते अपघात वाटले, पण जेव्हा मंदिराचे पुजारी, सैनिक आणि राजाचे काही विश्वासू मंत्री गायब झाले तेव्हा लोक भयभीत झाले. राजाने आपल्या गुप्तचरांना पाठवले, पण त्यांनाही या गुन्ह्यांचा काही थांगपत्ता लागू शकला नाही. त्या हत्यामागे एक विचित्र गोष्ट आढळून आली. प्रत्येक मृताच्या अंगावर महादेवाच्या त्रिशूळाची खून होती. गावात एक अफवा पसरली की हे सर्व शिवकेतूच्या जन्माशी जोडलेले आहे. पण कोणीच हे उघड बोलण्यास धजावत नव्हते. एके दिवशी मध्यरात्री राजाने आपल्या गुप्त मार्गाने शिवकेतूच्या मागे गुप्तहेर लावले. जेव्हा ते गुप्तहेर त्याला एका गूढ गुहेकडे जाताना पाहत होते तेव्हा त्यांनी पाहिलं की तो गुहेत शिरला आहे आणि काही वेळातच तिथून रक्ताच्या थारोळ्यात माखलेला तो बाहेर आला. जेव्हा त्या गुहेचा शोध घेण्यात आला तेव्हा तिथे प्राचीन काळाच्या एका ऋषीची समाधी होती आणि भिंतीवर एक लेख होता. जो कोणी या समाधीच्या रक्ताशी हात मिळवेल तो अंधकाराचा पुत्र होईल. त्याच्या हातून प्रलय घडेल आणि महादेवाच्या त्रिशूळानेच त्याचा अंत होईल. राजाच्या लक्षात आले की हा श्राप शिवकेतूलाच लागू झाला आहे. राजाने त्वरित आपल्या मंत्र्याशी सल्लामसलत केली. सर्वांनी ठरवलं की शिवकेतूला मारले पाहिजे. पण एक अडचण होती. शिवकेतू हा त्यांचा वारस होता. त्याच रात्री राजाने शिवकेतूला महादेवाच्या चरणी समर्पित करण्याचा निर्णय घेतला. तो महादेवाच्या मंदिरात गेला आणि तिथे त्याला तोच गूढ पाहुणा पुन्हा भेटला. राजन, आता वेळ निघून गेली आहे. जो प्रलय तू थांबवू शकला असतास तो आता तुझ्या दाराशी उभा आहे. इतक्यात मंदिराच्या गाभाऱ्यातून एक काळी छाया प्रकट झाली. ती छाया हळूहळू आकार घेत शिवकेतूच्या रूपात बदलू लागली. त्याचा चेहरा पूर्वीसारखा नव्हता. डोळ्यात राग, कपाळावर राक्षसी लकेर आणि त्याच्या हातात एक काळा त्रिशूल होता. राजाने ओरडून विचारले, हे काय आहे? तू माझा पुत्र आहेस का की काहीतरी वेगळं? शिवकेतू हसला आणि म्हणाला, मी केवळ तुझा पुत्र नाही, मी एक अशुभ व्यक्ती आहे. मी स्वतः महाकाळाचा प्रकोप आहे. राजाने शेवटचा उपाय म्हणून गूढ पाहुण्याकडे पाहिले. तो आता एक तेजस्वी रूपात उभा होता. तो कोणी नव्हे तर स्वतः महादेवाचा गणी नंदी होता. हे पाप थांबवण्याचा एकच मार्ग आहे, महादेवाचा त्रिशूल, असे म्हणून नंदीने हवेत हात फिरवला आणि आकाशातून एक तेजस्वी त्रिशूल अवतरला. राजाने तो त्रिशूल उचलला आणि शिवकेतूच्या हृदयात रोवला. शिवकेतूच्या मृत्यूनंतर त्र्यंबकगड पुन्हा शांत झाला. पण महादेवाच्या मंदिरातील फाटलेलं शिवलिंग पुन्हा जुळले नाही. गावकऱ्यांनी ठरवले की त्या जागी कोणीही राज्य करणार नाही. ते गाव ओसाड झालं आणि आजही तिथे कोणीही वास्तव्य करत नाही. काही लोक सांगतात की रात्रीच्या वेळी जर कोणी त्या मंदिराच्या ढिगाऱ्याजवळ गेलं तर त्याला शिवकेतूच्या रुद्रासारखा हसण्याचा आवाज ऐकू येतो. श्रापाला कमी लेखू नये. प्रत्येक गोष्टीचा काही अर्थ असतो. अहंकार आणि अविचारांचा अंत नेहमीच विनाशात होतो. शिवकेतूचा अंत झाला असला तरी त्याचा श्राप पूर्णतः संपला नाही.
त्रिशूलाने ठार केल्याने त्याच्या शरीराचा नाश झाला, पण त्याची आत्मा अदृश्य झाली. काही दशकांनंतर एका साधूने जाहीर केले की तो अजूनही जिवंत आहे, एका वेगळ्या रूपात. गावात एक नवीन मंदिर बांधले गेले, पण इथे येणाऱ्या लोकांना स्वप्नात शिवकेतू दिसू लागला. काही जण वेडसर झाले, तर काहींना रात्री मंदिरात एक गूढ सावली फिरताना दिसली. शतकभरानंतर एक नवीन राजा अर्जुन सेन सिंहासनावर आला. त्याने गड पुन्हा वसवण्याचा निर्णय घेतला. पण जसे जसे बांधकाम पुढे जाऊ लागले तसे तसे विचित्र घटना घडू लागल्या. कामगार गायब होणे, रात्री भीषण किंकाळ्या ऐकू येणे आणि अचानक मृत्यू. एके रात्री राजाच्या स्वप्नात शिवकेतू आला आणि तो म्हणाला, हा गड माझ्या रक्ताने शापित आहे. जो कोणी इथे पुन्हा राज्य करेल तो माझ्या तोंडात जाईल. राजा घाबरला, पण तरीही अंधश्रद्धा मानू इच्छित नव्हता. त्याने एकदा आणि कायमस्वरूपी श्राप नष्ट करण्यासाठी काशीहून शक्तिशाली तांत्रिक बोलवला. तांत्रिकाने गडावर रात्री विधी सुरू केले, पण विधीच्या मध्यरात्री मंदिराच्या भग्नवेशातून एक गूढ शक्ती प्रकट झाली. आकाशात वादळ उठले आणि गडाला चोहोबाजूंनी काळ्या ढगांनी वेढले. तांत्रिक ओरडला, हा शक्तिशाली आत्मा आहे. तो केवळ एका गोष्टीमुळे शांत होईल, त्याच्या अधुऱ्या कर्माची पूर्तता. पण काय होते त्याचे अधुरे कर्म? एक वृद्ध साधूने सांगितले की शिवकेतू हा केवळ अभिशप्त राजपुत्र नव्हता, तर तो एक गूढ प्रवासाचा भाग होता. त्याच्यावर केवळ क्रूरतेचा श्राप नव्हता, तर त्याला स्वतः महाकाळाच्या सेवेसाठी जन्माला घातले होते. राजा अर्जुन सेन, तांत्रिक आणि महादेवाचे काही भक्त या आत्म्याशी अंतिम लढाई लढायला सज्ज झाले. त्यांनी महाकाळाची उपासना केली आणि एक भीषण यज्ञ सुरू केले. पण अचानक त्र्यंबकगडचं संपूर्ण आकाश काळं झालं आणि त्या विधीमध्ये एक मोठा विस्फोट झाला. काय झालं पुढे? शिवकेतूची आत्मा मुक्त झाली का, की त्याने स्वतःला अजरामर बनवले? त्र्यंबकगडचा नाश झाला की त्याचा पुनर्जन्म झाला? त्र्यंबकगडच्या आकाशात काळ्या वादळाचे ढग जमा झाले होते. तांत्रिकाने विधी सुरू केले, पण जसा जसा तो मंत्रोच्चार करत गेला तसं तसं गडावर भयानक घडामोडी घडू लागल्या. गडाच्या भिंतीवर प्राचीन लेख उमटू लागले आणि त्या मंत्राचे उच्चारण होताच हवेत एक अनामिक भीती दाटू लागली. आणि मग अचानक गडाच्या भग्नावशेषांतून एक भयावह आवाज आला. तेच शिवकेतूचे हसू होते. माझ्या प्रलयाची विधी थांबवू शकत नाहीत. तुम्ही सर्व माझ्या छायेखाली येणारच. तांत्रिक आणि त्याचे शिष्य मंत्रजप सुरूच ठेवू पाहत होते, पण अचानक काही अज्ञात शक्तींनी त्यांना हवेत उचलले आणि जमिनीवर आपटले. तांत्रिक ओरडला, हा केवळ श्रापित आत्मा नाही, हा आता पूर्ण झालेला प्रलयरूप आहे. राजा अर्जुन सेन घाबरून तिथेच उभा होता, पण त्या क्षणी अचानक मंदिराच्या भग्न भागातून एक तेजस्वी प्रकाश बाहेर पडला. त्या प्रकाशातून एक योगी प्रकट झाले. त्यांच्या हातात एक रुद्राक्ष माळ होती, कपाळावर भस्म आणि डोळ्यात तेज. त्या योनींनी महाकाळाचा जयघोष केला आणि मोठ्या गर्जनेने सांगितले, हे शिवकेतू, तू जो शाप भोगत आहेस तो केवळ मानवाने दिलेला नाही, तो तुझ्या कर्माचा परिणाम आहे. पण अजूनही तुझ्या आत्म्याला मुक्ती मिळू शकते जर तू महाकालाला शरण गेलास तर. शिवकेतू हसला आणि तो म्हणाला, मी आता कोणाचाही दास राहिलेलो नाही. मी स्वतःचा काळ बनलो आहे. त्या क्षणी गडाच्या संपूर्ण परिसर हलू लागला. मंदिराच्या भग्नावशेषांखाली दबलेली शिवलिंगांची भ्रमता उजळून निघाली आणि तिथून एक प्रचंड त्रिशूळ बाहेर आला. योगींनी तो त्रिशूल हातात घेतला आणि महादेवांचे नामस्मरण सुरू केले. शिवकेतू आणि त्या योगींमध्ये अंतिम युद्ध आता सुरू झाले. एकीकडे तांत्रिक मंत्र उच्चारत होते. राजा अर्जुन सेन आपल्या तलवारीने लढत होता. योगी त्रिशूल घेऊन शिवकेतूला प्रतिकार करत होते. पण शिवकेतू आता एक सामान्य आत्मा नव्हता, तो एक साक्षात प्रलयाचा दूत बनला होता. त्याच्या एका गर्जनेने वादळ उठले आणि गडाच्या अर्ध्या भिंती उद्ध्वस्त झाल्या. शेवटी योगींनी संपूर्ण शक्ती एकवटून महादेवाचा त्रिशूल उचलला आणि शिवकेतूच्या छातीत रोवला. त्या क्षणी एक प्रचंड गर्जना झाली आणि संपूर्ण त्र्यंबकगडाचा परिसर अंधारमय झाला. काही क्षणांसाठी सर्व काही थांबलं, जणू काळ स्वतः स्तब्ध झाला होता. अचानक शिवकेतू जोरात ओरडला, हा अंत नाही, ही केवळ एक विश्रांती आहे. मी परत येईल एका नव्या युगात. आणि त्या क्षणी त्याची आत्मा आकाशात विलीन झाली. युद्धानंतर योगींनी महादेवांच्या चरणी नतमस्तक होत सांगितले, हा आत्मा आता मुक्त झाला,
पण या भूमीवरील अंधकार अजूनही संपूर्ण नाहीसा झालेला नाही. त्यांनी त्या गडावर एक नवे मंदिर बांधण्याचा आदेश दिला आणि तो गड शतकानुशतके बंद ठेवण्यात आला. आजही त्र्यंबकगडावर कोणीही रात्री जात नाही. स्थानिक लोक सांगतात की कधीकधी रात्री तिथे एक विचित्र छाया फिरताना दिसते आणि मंदिराजवळ गेल्यास कोणाला तरी कुजबूज ऐकू येते, मी परत येईन. काय ही शिवकेतूचीच आत्मा असेल का, की ही काहीतरी अधिक मोठं रहस्य अद्याप उलगडायचं आहे? हजारो वर्ष उलटून गेले, पण त्र्यंबकगडचा श्राप अजूनही कायमच होता. लोक अजूनही रात्री त्या गडाजवळ जाण्यास घाबरत होते. पण आधुनिक काळात एका नामांकित पुरातत्व संशोधकाने त्र्यंबकगडाच्या गूढतेचा अभ्यास करण्याचे ठरवले. तो होता डॉक्टर समर्थ कुलकर्णी. त्याने इतिहास अभ्यासला आणि त्याला काही महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या. गडाच्या भग्नावशेषांखाली एक अदृश्य दरवाजा असल्याचा उल्लेख एका हस्तलिखित ग्रंथात सापडला. शिवकेतूच्या आत्म्याने मी परत येईन असे शेवटी म्हटले होते. त्याचा अर्थ काय? महाकाळाचा त्रिशूल अजूनही तिथेच गडाखाली गाडला गेला आहे असे काही लोक सांगत होते. समर्थने आपल्या संशोधनासाठी वैशाली नावाच्या युवा इतिहास तज्ज्ञ आणि वेदशास्त्र जाणणाऱ्या अभ्यासकाला सोबत घेतले. आपण त्र्यंबकगडावर जाऊन सत्य शोधू असे ते दोघं ठरवतात. समर्थ आणि वैशाली या गडावर पोहोचतात. स्थानिक लोकांनी त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी त्यांचं ऐकलं नाही. रात्रीच्या वेळी त्यांनी गुप्त दरवाजा शोधण्याचा प्रयत्न केला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी एक प्राचीन शिळा हलवली आणि ती एका तळघराकडे उघडली. त्या तळघरात उतरल्यानंतर ते एका मोठ्या शिळेवर कोरलेल्या अक्षरांकडे पाहतात. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा माझा पुनर्जन्म नक्कीच होईल. मी परत येईल, परंतु आता संहारासाठी नाही तर उद्धारासाठी. वैशालीने विचारले, याचा अर्थ काय? समर्थ विचारात पडला. शिवकेतू परत आला तर तो आता अंधकारमय नाही, तर तो सत्याच्या मार्गावर असू शकतो. अचानक एक जोरदार वाऱ्याचा झोत आला आणि तळघराच्या आत शिवलिंगाजवळ एक दिव्य प्रकाशाची ज्योत पेटली. त्याच प्रकाशातून एक साधू प्रकट झाला. त्याने समर्थ आणि वैशालीकडे पाहून म्हटले, तुम्ही योग्य मार्गावर आहात. त्र्यंबकगडाचा शाप संपण्याची वेळ आली आहे. तुमच्यामुळे सत्य बाहेर येईल. समर्थने विचारले, पण शिवकेतूचा पुनर्जन्म कधी होणार? साधू मंद हसले आणि म्हणाले, तो केव्हाच झाला आहे, पण त्याला जाग आणण्याची वेळ आता आली आहे. समर्थ आणि वैशालीने त्या गूढ दरवाजाच्या आत असलेल्या महाकाळाच्या त्रिशूलाच्या जागेवर एक यज्ञ केला. जसा जसा मंत्रोच्चार वाढू लागला तसं तसं त्या गडावर प्रकाश पडू लागला आणि अचानक तळघरातील भिंत निखळू लागल्या. जणू काही गडच जिवंत झाला होता. त्या दिवशी पहाटे एका बालकाचा जन्म झाला. त्या मुलाच्या कपाळावर 3 भस्मरेषा होत्या. जणू महादेवाने स्वतः त्याला आशीर्वाद दिला होता. त्या मुलाला ओंकारनाथ असे नाव दिले गेले. जसा जसा तो मोठा झाला तसे तसे लोकांना जाणवले की तो वेगळा आहे. त्याला वेदशास्त्राची आणि मंत्रविद्येची नैसर्गिक ओढ होती. जेव्हा समर्थ आणि वैशाली त्याला भेटले तेव्हा त्याने त्यांच्याकडे पाहून फक्त एकच वाक्य उच्चारले, त्र्यंबकगड आता मुक्त आहे. काळाचा प्रवास पूर्ण झाला. त्या क्षणी गडावर पसरलेला अंधकार कायमचाच नाहीसा झाला. समर्थ आणि वैशालीने हा संपूर्ण ऐतिहासिक शोध जगासमोर मांडला. त्र्यंबकगड आता एक तीर्थक्षेत्र बनला आहे, जिथे श्रद्धाळू लोक महाकाळाच्या दर्शनासाठी येऊ लागले. शिवकेतूचा आत्मा आता शांतीत होता, कारण त्याला सत्याचा मार्ग गवसला होता. प्रत्येक काळोखामागे एक प्रकाश असतोच. श्राप हा कर्माचा परिणाम असतो, पण जर मनुष्य प्रायश्चित्त घेत असेल तर उद्धारही शक्य असतो. इतिहास कधीच संपू शकत नाही. तो नेहमी नव्या रूपात परत येतो. मित्रांनो, ओंकारनाथ हा शिवकेतूचा पुनर्जन्म होता की महादेवाने पाठवलेला एक नवीन संदेश? तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.